यानंतरची बातमी एका खळबळजनक गौप्यस्फोटाची। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 4 ॲफिडेव्हिट्ससाठी वरती सह्या करण्यासाठी दबाव आणण्यात आला असा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधात ॲफिडेव्हिटवर सह्या करा अन्यथा तुरुंगात टाकू असा दबाव अनिल देशमुखांवर टाकल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलाय। तर माझ्या नादी लागू नका, नादी लागलं तर सोडत नाही आणि पुराव्याशिवाय बोलत नाही असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य आहे। या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल। गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख। पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या। नंबर 2चं ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला। मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही। अनिल परब यांचे गैरव्यवहार, यावर सही। आणि चौथा ॲफिडेव्हिट फारच चमत्कारिक आहे। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं, देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा। या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही। महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य आहे। या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल। गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख। पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या। नंबर 2चं ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला। मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही। अनिल परब यांचे गैरव्यवहार, यावर सही। आणि चौथा ॲफिडेव्हिट फारच चमत्कारिक आहे। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं, देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा। या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही। देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं। नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार। उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही। मी आजपर्यंत बोललो नव्हतो, ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही। पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत,
वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. इतकंच नाही तर गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचं सीबीआयनं देशमुखांविरोधातील आरोपपत्रात म्हटलंय. या संदर्भात सीबीआयकडे पुरावे असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. त्यामुळे अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाणार आहे. सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे. याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले. खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोका लावणे, खोट्या केसेस टाकणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे, याची मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे.